34 वर्षांची एक महिला, 6 वर्षांपासून इन्सुलिनवर, टाईप 2 डायबिटीज, BMI 41, 7 डाएट केल्या होत्या. 7 कीटो, इंटरमिटेंट फास्टिंग, GM डाएट, लो कार्ब, हाय प्रोटीन. प्रत्येक वेळा 15 किलो 14 किलो कमी व्हायचं आणि मग परत 18 किलो 19 किलो वाढायचं. बेरॅट्रिक कन्सल्टेशनसाठी आल्या तेव्हा थोड्या लाजलेल्या होत्या. माझ्याकडनं जजमेंटल बिहेवियर एक्सपेक्ट करत होत्या, कारण आयुष्यभर त्यांनी एकच ऐकलं होतं, कमी खा, डिसिप्लिन ठेव, विल पॉवर नाही तुझ्यात. त्यांचं काय झालं हे मी तुम्हाला शेवटी सांगतो, पण आधी मी तुम्हाला जे समजवायचं आहे मेडिकल सायन्सने ते सिद्ध केलं आहे आणि जे ऐकल्यावर तुम्ही स्वतःकडे किंवा तुमच्या घरच्यांकडे वेगळ्या नजरेने बघाल. मी बेरॅट्रिक सर्जन आहे. मला 200पेक्षा जास्त वेट लॉस सर्जरीचा अनुभव आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी मेडिकल सायन्सनं सिद्ध करायला 40 वर्ष घेतली आणि अजूनही बरेच जण ती मानायला तयार नाही आहेत. ओबेसिटी हे कॅरेक्टरचं अपयश नाही, विल पॉवरचा प्रश्नच नाही. हा एक क्रोनिक डिसीज आहे. जसं डायबिटीज, जसं ब्लड प्रेशर, तसं बायोलॉजी आहे त्यामागे. आणि त्याला विल पॉवरचा उपाय म्हणायचा म्हणजे ॲक्च्युली जखमेवर मलम लावण्याऐवजी रुग्णाला दोष द्यायचा. नमस्कार, गट टॉक इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर संदीप सबनीस, GI HPB आणि बेरॅट्रिक सर्जन, नाशिकमधून. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमच्यामध्ये जे थकलेले आहात वेट लॉससाठी किंवा जे स्ट्रगल करत आहात, तुमच्या फॅमिलीमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी. चला तर मग पाहूया पुढे. आता आपण एक गोष्ट समजून घेऊ. डाएट करून वेट कमी केलं तर शरीरात नक्की काय होतं, कारण हे समजलं तर तुम्ही स्वतःला दोष देण्याचं काम बंद कराल. तुमच्या ब्रेनमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला आपण सेट पॉईंट म्हणतो. म्हणजे बॉडी वेट जे तुमच्या ब्रेन प्रोटेक्ट करायला प्रोग्राम्ड आहे. समजा तुमचं वेट 80 किलो आहे, तर ब्रेन तुमचं प्रोग्राम्ड आहे 80 किलो मेंटेन करण्यासाठी. त्यामुळे जेव्हा आपण कॅलरी रिस्ट्रिक्शन करतो किंवा खाणं कमी करतो, ब्रेनला असं वाटतं स्टार्वेशन चालू आहे, म्हणजे अन्न येत नाही आहे, तर तो सर्वायवल रिस्पॉन्स ॲक्टिवेट करतो. मग ह्यानी काय होतं, तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं. कधीकधी 20 ते 30% ग्रेलिन जो हंगर हार्मोन आहे, जो भूक वाढवणारा हार्मोन आहे, हा वाढतो, म्हणून आपली भूकही वाढते. ह्याच्या उलट लेप्टिन जो पोट भरलं आहे असा सिग्नल देणारा हार्मोन आहे, तो कमी होतो. म्हणजे एकंदरीत तुमचं शरीर ॲक्टिवली तुमच्या एफर्ट्सच्या विरोधात काम करतं. आता हा शरीराचा वीकनेस आहे का? नाही, ही डॉक्युमेंटेड फिजिओलॉजी आहे. मी तुम्हाला एक स्टडी सांगतो. एका स्टडीमध्ये यंग पुरुषांना डाएट करून वेट लॉस कमी केल्यावर 6 महिन्यानंतर परत फ्री खायला दिलं. ह्यात असं लक्षात आलं की जवळजवळ सर्वांनी त्यांच्या स्टार्टिंग वेटपेक्षा जास्त गेन केलं. मग आता ह्याच्यामध्ये कुठे विल पॉवरचा प्रॉब्लेम होता का? नाही. दिस इज कॉल्ड प्युअर बायोलॉजी. आता मी काही लॉंग टर्म डेटा सांगतो आणि हा आकडा लक्षात ठेवा. डाएटने कमी केलेल्या वेटपैकी 95% वेट 5 वर्षात परत येतं. 95%. पीपल गिव्ह अप करतात म्हणून नाही, विल पॉवर नाही म्हणूनही नाही, पण बायोलॉजी फाईट्स बॅक आणि बायोलॉजी बहुतेक वेळा जिंकते. माइल्ड ओबेसिटी, जिथे आपण BMI 25 ते 30 आहे असं म्हणतो, लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन काम करतं. पण BMI 35पेक्षा जास्त असेल तर हॉर्मोनल आणि न्यूरोलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट इतकं डिफिकल्ट असतं की विल पॉवर एकट्याने जिंकणं जवळजवळ इम्पॉसिबल ठरतं. आणि हे वीकनेस नाही आहे. परत सांगतो, हा वीकनेस नाही आहे, ही बायोलॉजी आहे. पण सर्जरी कोणासाठी आहे? क्लिनिकल क्रायटेरियाज मी तुम्हाला सांगतो अगदी स्पष्टपणे. स्टँडर्ड इंटरनॅशनल क्रायटेरिया काय आहे?
BMI 40पेक्षा जास्त किंवा BMI 35पेक्षा जास्त आणि ओबेसिटी रिलेटेड कोमॉर्बिडिटीज असतील, जसं टाईप 2 डायबिटीज, हायपरटेन्शन, स्लीप ॲपनिया, जॉईंट डिसऑर्डर, फॅटी लिव्हर, एज साधारण 18 ते मॅक्सिमम 65 वर्षापर्यंत. आता इंडियन पेशंटसाठी हे महत्त्वाचं आहे. क्रायटेरिया वेगळे आहेत. भारतीयांमध्ये वेस्टर्न पॉप्युलेशनपेक्षा कमी BMIवर मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशन येतात. त्यामुळे एशियन स्पेसिफिक थ्रेशोल्ड जर आपण बघितला तर BMI 32.5 आणि मेटाबॉलिक डिसीज किंवा BMI 33 आणि कंट्रोल नसलेला डायबिटीज असेल तर इंडियन गाईडलाईन्सनुसार तुम्ही सर्जिकल कॅन्डिडेट असू शकता. मग सर्जरीला काही कॉन्ट्राइंडिकेशन आहेत का? हो, आहेत ना. अनकंट्रोल्ड सायकॅट्रिक कंडिशन किंवा ॲक्टिव्ह सबस्टन्स अब्यूज आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना लाईफलाँग फॉलोअप आणि पोस्ट सर्जरी व्हिटॅमिन सप्लिमेंट घेण्याची ज्यांची तयारी नाही आहे त्यांच्यासाठी सर्जरी नाही. सर्जरी हा एक टूल आहे आणि टूल वापरायचा असेल तर कमिटमेंट ही लागतेच. सर्जरी कोणी घाईघाईत करू नये. जर तुम्ही जेन्युनली सुपरवाइज लाईफस्टाईल प्रोग्राम डायटिशियन आणि फिजिशियन सोबत कधीच केला नसेल तर अगोदर ते करा. सर्जरी फर्स्ट लाईन ट्रीटमेंट नाही, पण लास्ट रिसॉर्टही नाही. सर्जरी म्हणजे नेमकं काय हे सर्वात जास्त लोक चुकीचं समजतात. बेरॅट्रिक सर्जरी म्हणजे फक्त स्टमक लहान करणं असं नाही. म्हणजे तुम्ही कमी खाऊ शकाल हा एक त्याचा भाग जरूर आहे, पण जास्त महत्त्वाचा इफेक्ट आहे हॉर्मोनल. जसं आपण बघूया स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी. स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमीमध्ये स्टमकचा जवळपास 80% भाग आपण काढून टाकतो, आउटर कर्वेचरच्या किंवा ग्रेटर कर्वेचरच्या बाजूने. उरलेलं स्टमक एका छोट्याशा नळीसारखं तयार होतं. आता ही जी नळी असते ही रिस्ट्रिक्शन तर करतेच, म्हणजे जेवण कमी जातंच, पण ह्या काढलेल्या स्टमकमधला भागामधनं जो ग्रेलिन, ज्याला आपण हंगर हार्मोन म्हणतो, ज्याचं सिक्रेशन होत असतं, तो भाग मोठ्या प्रमाणावर निघून जातो आणि सर्जरीनंतर ग्रेलिनची पातळी खूपच कमी होते. त्यामुळं रुग्णाला जेन्युनली कमी भूक लागते. फक्त रिस्ट्रिक्शन नाही, खरोखर कमी हंगर. हा हार्मोनल बदल आहे, हा विल पॉवरचा बदल नाही. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी बहुतेक लोकांना सरप्राईज करते, त्यामुळे ऐका काळजीपूर्वक. आपण जेव्हा गॅस्ट्रिक बायपास करतो तेव्हा स्टमक एका छोट्या पाऊचमध्ये बनवतो आणि स्मॉल इंटेस्टाईनला त्याला डायरेक्ट कनेक्ट करतो. वेगवेगळ्या गट हॉर्मोन्स जसं GLP-1, पेप्टाइड YY, इन्सुलिन ह्यांच्या रिस्पॉन्समध्ये ड्रॅमॅटिक फरक होतात. आणि हे ऐका, टाईप 2 डायबिटीजमध्ये वेट कमी होण्या अगोदरच 70 ते 80% पेशंटमध्ये डायबिटीसचं रेमिशन होतं. म्हणजे सिग्निफिकंट वेट लॉस होण्याच्या अगोदर तुमचा डायबिटीज बरा होऊ शकतो. त्यामुळे सर्जरी हे हॉर्मोनल बदल घडवते, फक्त मेकॅनिकल नाही. मी एक बेरॅट्रिक सर्जन म्हणून एक गोष्ट बघतो जी ॲक्च्युली मला खूप जास्त हर्ट करते. रुग्ण माझ्यासमोर बसतात, लाजतात, काही लोकांचं इमोशनल ब्रेकडाऊन होतं, काही लोक रडतात, जसं त्यांनी काहीतरी चूक केली आहे, जसं काही ओबेसिटी हे त्यांचं मॉरल फेल्युअर आहे. आणि मी हे बघतो, समाजानं, कधीकधी डॉक्टरांनी सुद्धा त्यांना वर्षानुवर्ष हेच सांगितलं आहे, तुमच्यात डिसिप्लिन नाही आहे, तुमच्यामध्ये कमिटमेंट नाही आहे. मी आज ह्या कॅमेऱ्यासमोर सांगतोय, तुमची चूक नाही आहे. तुमचं शरीराचं केमिस्ट्री तुमच्या विरोधात काम करत आहे आणि त्यासाठी लागणारी ट्रीटमेंट आहे, उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही मदत मागायला लाजू नका. तर आता त्या 34 वर्षाच्या महिलेचं काय झालं हे सांगतो. स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी केली, 6 महिन्यात 28 किलो वजन कमी झालं, 8 महिन्यात इन्सुलिन बंद झालं. आता ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे HbA1c 5.8 आहे, विच इज नॉर्मल. कुठलंही मेडिकेशन आता नाही. त्यांना मला एक फोटो पाठवला 5 किलोमीटर रन केल्यानंतर.
तेही आयुष्यात पहिल्यांदा. 7 डाएट प्रत्येक वेळा परत. बायोलॉजीनं प्रत्येक वेळा जिंकलं. आता सर्जरीनं बायोलॉजीचं इक्वेशनच बदललं आणि आता ती रन करते. ही विल पॉवरची गोष्ट नाही आहे, ही बायोलॉजीची गोष्ट आहे. आणि बायोलॉजीला योग्य उपचार मिळाला तर काय होतं याची गोष्ट आहे. आता 3 गोष्टी. 1, ओबेसिटी एक क्रोनिक डिसीज आहे, कॅरेक्टर फ्लॉ नाही, बायोलॉजी आहे त्यामागे. 2, बेरियाट्रिक सर्जरी हे BMI 35 पेक्षा जास्त असलेल्या ओबेसिटीमध्ये सर्वात इफेक्टिव्ह लॉंग टर्म ट्रीटमेंट सोल्युशन आहे. हार्मोनल बदल करतो, फक्त स्टमक लहान करत नाही. आणि 3रं महत्त्वाचं, BMI 35 डायबिटीस किंवा BP बरोबर असेल आणि सुपरवाइज्ड लाईफस्टाईल प्रोग्राम केला असेल, बेरियाट्रिक कन्सल्टेशन हा लास्ट रिसॉर्ट नाही, ती योग्य नेक्स्ट स्टेप आहे. आज एक गोष्ट करा. तुमच्या घरात कोणी वेटशी स्ट्रगल करत आहे, त्यांना कमी खा असं म्हणू नका. त्यांना हे व्हिडिओ पाठवा. म्हणा, हे बघ, तुझी चूक नाही आहे. कदाचित ते स्वतःकडे वेगळ्या नजरेनं बघायला लागतील. चला, गट टॉक इंडियाला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया.